नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण TY एलिमेंट इन द ईस्ट हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. TY एलिमेंट म्हणजे काय? ट्रान्सपोझोन ईस्ट एलिमेंट जे की ईस्टमध्ये प्रेझेंट असतं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेल्या आहेत आणि टेलिग्रामची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला आता व्हिडिओ सुरुवात करूयात. तर जो TY किंवा ट्रान्सपोजेबल ईस्ट एलिमेंट आहे हा रेट्रो ट्रान्सपोझोनच्या अंडर येतो. जे की रेट्रो ट्रान्सपोझोन हे मेनली कायसाठी ओळखले जातात की त्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस असते. म्हणजे ते स्वतःला रिप्लिकेट करू शकतात, पण ज्यावेळेस त्यांना एखाद्या दुसऱ्या सेलमध्ये जर इंटग्रेट व्हायचा असेल त्यावेळेस त्याला स्वतःला आधी कारण की तो एक सिंगल स्टँडर्ड जिनोम आहे. हे जे काही सगळे रेट्रो ट्रान्सपोझोन आहे ते सिंगल स्टँडर्ड जिनोम RNA जिनोम असतात. तर मग ज्यावेळेस त्यांना एखाद्या दुसऱ्या जिनोममध्ये किंवा दुसऱ्या होस्टमध्ये जर एंट्री करायचा असेल त्यावेळेस त्यांना आधी DNA रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसने कन्वर्ट व्हावं लागतं. त्याच्यानंतर मग ते इंटिग्रेज नावाच्या एन्झाईमने इंटिग्रेट होतात दुसऱ्या सेलमध्ये आणि त्याची जी काही ट्रान्सपोजिशनची प्रोसेस आहे ती कॅरी आउट करतात. तर हा जो काही ट्रान्सपोजेबल ईस्ट किंवा TY एलिमेंट आहे तो रेट्रो ट्रान्सपोझोन ही जी काही फॅमिली आहे त्याच्या अंडर हा येतो. तर हा जो TY एलिमेंट आहे तो स्वतः रेप्लिकेट पण होतो आणि इन्सर्ट पण होतो वेगवेगळ्या डिफरंट लोकेशनमध्ये विदिन दी सायक्रोमायसिस सेरेव्हिसिस, जे की आपण त्याला बेकर ईस्टसुद्धा म्हणतो. हा जो की जिनोम आहे TY एलिमेंट मेनली सायक्रोमायसिस सेरेव्हिसिस हा जो काही ईस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये इन्सर्ट जास्त प्रमाणामध्ये डिफरंट लोकेशनला आपला त्याच्या जिनोममध्ये होत असतो. तर आता त्याचे 5 मेन टाईप्स आहेत. तर पहिला आहे TY1 जो की मोस्ट स्टडी आणि अबंडंट किंवा जो जास्त प्रमाणात त्याचा स्टडी केला गेला आणि तो जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. तर त्याच्या 100 कॉपीज पर जिनोम आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर TY2 हा लेस अबंडंट पाहायला मिळतो की त्याच्यामध्ये 10 कॉपीज पर जिनोम त्याच्यामध्ये त्याची क्वांटिटी आपल्याला पाहायला मिळते. जो की TY3 जो काही आहे तो टार्गेट फक्त tRNA जे काही जिनोम असतात त्याच्यातच तो त्याला टार्गेट करतो. आणि तसंच जो TY4 हा जो काही आहे तो सिमिलरच आहे TY1 सारखा. त्याच्या बऱ्याचशा कॉपी आपल्याला पाहायला मिळतात, पण त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे TY1 सारखी तर त्याच्यापेक्षा थोडीशी लेस किंवा त्याची फ्रिक्वेन्सी किंवा त्याची ट्रान्सपोजिशनची जी काही प्रोसेस आहे ती थोडीशी लेस ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळते. तर TY5 हा जो काही आहे तो सब टेलोमेरिक जो काही रिजन असेल त्याला टार्गेट करण्यासाठी मेनली हा जो ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे तो वापरला जातो. हे त्याचे 5 टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं त्याच्या स्ट्रक्चरमध्ये 4 मेन पार्ट येतात. लॉग टर्मिनल रिपीट्स म्हणजे वेगळे जे काही टर्मिनल रिपीट्स असतील किंवा वेगळे जे सिक्वेन्स असतील ते वेगळे जे रिपीट सिक्वेन्स असतील त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तसंच गॅकपोल पॉलीप्रोटीन हे जे काही त्याला रिपेरिंग करण्यासाठी काम करतं. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज म्हणजे मी तुम्हाला मागाशी सांगितलं की त्याच्यामध्ये RNA सिंगल स्टँडर्ड RNA जिनोम आहे. मग त्याला जर एखाद्या दुसऱ्या सेलमध्ये जर एंटर करायचं असेल किंवा एखाद्या दुसऱ्या जिनोममध्ये एंटर करायचा असेल त्यावेळेस त्याला आधी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हा एन्झाईमच्या मदतीने रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस घडून आणावी लागेल, जेणेकरून तो RNAचं कन्व्हर्जन DNAमध्ये होईल. आणि ज्यावेळेस तो एखाद्या सेलमध्ये इंटिग्रेट झाला तर मग परत तो ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस करून परत तो RNAमध्ये प्रोड्यूस होईल. RNAमध्ये प्रोड्यूस झाल्यानंतर मग ट्रान्सलेशन होईल, प्रोटीन कन्वर्ट होईल आणि नंतर जे काही तो सेल असेल त्याच्या जेनेटिक मटेरियलसोबत त्याचं जे काही ट्रान्सपोजिशन प्रोसेस असेल जीन एक्सप्रेशन ते चालू ठेवेल. आणि नंतर मग तो त्याची ॲक्टिव्हिटी एकदा संपली, वेगवेगळ्या कॉपीज तयार झाल्या तर मग तो त्या सेलला पूर्ण बस्ट करेल. बस्ट केल्यानंतर मग तो पुढे जाऊन त्या सेलमधून बाहेर निघेल आणि परत तो दुसऱ्या एखाद्या नवीन होस्टच्या शोधात निघून जाईल. तर आणि जो चौथा मेन जो आहे इंटिग्रेस, जो की त्याला इंटिग्रेट म्हणजे एखाद्या दुसऱ्या सेलमध्ये इंटिग्रेशन करण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी इंटिग्रेस हा एन्झाईम हा वापरला जातो. असे त्याचे 4 मेन स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कॉम्पोनंट हे पाहायला मिळतात. तर त्याचं मेकॅनिझम जर पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा तो ट्रान्सक्रिप्शन TYRNA कन्वर्ट होतो. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं, DNAमध्ये कन्वर्ट होतो RNA टू DNA विथ दी हेल्प ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन एन्झाईम आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. त्याच्यानंतर इंटिग्रेशन होतं इंटू द जिनोम इंटिग्रेज एन्झाईम आणि नंतर मग त्याचं एक्सप्रेशन हे TY जीनचं चालू होतं त्या सेलमध्ये किंवा त्या जिनोममध्ये चालू होतं. असं त्याचं मेकॅनिझम आहे. मेकॅनिझम नंतर जर आपण त्याचं फंक्शनिंगचा आपण पाहिलं तर जीन रेग्युलेशनमध्ये
जे काही जीन एक्सप्रेशन आहे त्याला रेग्युलेट करण्यासाठी जिनोम इव्होल्युशन म्हणजे जे इव्होल्युशनमध्ये चेंजेस वगैरे झाले त्याचा पूर्ण स्टडी करण्यासाठी, स्ट्रेस रिस्पॉन्ससाठी, जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे ती जी काही डायव्हर्सिटी आहे त्याचं स्पेसेस टू पेसेस कसं त्याचे चेंजेस वगैरे आलेले आहेत, कसं त्याचं पूर्णपणे स्टडी याच्यामध्ये केला जातो. तसंच जर आपण पाहिलं हा जो काही TY एलिमेंट आहे किंवा ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे त्याचा ईस्टवरती पण इम्पॅक्ट होतो, जेणेकरून तो एक त्या सेलला किंवा त्या जिनोमला स्टेबल करण्यासाठी वापरला जातो. तसंच त्याचं क्रोमोझोमल रिअरेंजमेंट करण्यासाठी किंवा जर क्रोमोझोमल त्याचे चेंजेस वगैरे झाले असेल किंवा त्याचे अरेंजमेंट ही बरोबर नसेल तर त्याला अरेंजमेंट करण्यासाठी हा जो काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे तो त्याला मदत करत असतो. आणि जर आपण पाहिलं की त्याच्यामध्ये जर काही प्रमाणामध्ये एन्व्हायरमेंटल चेंजेस वगैरे घडत असतात तर त्याला त्या एन्व्हायरमेंटल चेंजेसला रिस्पॉन्स करण्यासाठी किंवा त्याच्या अगेन्स्ट ॲडॅप्टेशन आणण्यासाठी सुद्धा हा त्याचा मदत करत असतो. आणि मी मगाशी सांगितलं जे स्ट्रेस रिस्पॉन्स आहे म्हणजे वेगवेगळे जे काही स्ट्रेस येतात जे एन्व्हायरमेंटल स्ट्रेस वगैरे येतात तर त्याला ॲडॅप्ट करून त्याच्या ॲक्टिव्हिटी चालू ठेवण्यासाठी सुद्धा हा जो काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे तो सॅक्रोमॅसिस सर्व्हिसेस हा जो काही ईस्ट आहे त्याच्यामध्ये त्याला मदत करत असतं. तर रिसर्च ॲप्लिकेशनमध्ये जर आपण पाहिलं तर जीन रेग्युलेशनमध्ये याचा स्टडी भरपूर आहे, जीन एक्सप्रेशनमध्ये. तसंच रेट्रोव्हायरल रिसर्चमध्ये, जिनोम इंजिनिअरिंगमध्ये, सिंथेटिक बायोलॉजीमध्ये असं भरपूर याच्यामध्ये वास्ट म्हणजे जे काही त्याचं ॲप्लिकेशन किंवा फंक्शन आपल्याला पाहायला मिळतं. तर की रिसर्च जर आपण पाहिलं तर 3 मेन के रिसर्च आहे. जेरॉल्ड फिंक जो की TY1 त्याने डिस्कवर केलं, जेफ बोके की ज्याने की TY मेकॅनिझम पूर्णपणे डिस्कवर केलं, आणि सुई विल्सर जो की TY एलिमेंटचं इव्होल्युशन त्याने पूर्णपणे डिस्कवर केलं. जर ह्या व्हिडिओमध्ये आपण TY एलिमेंट इन ईस्ट हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.